आंदोलन झाल्याने औरंगजेबाची कबर उकळून टाका अशी मागणी केलेली आहे. नेमकी काँग्रेसची भूमिका काय? औरंगजेब हा क्रूर शासक होता. औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं. स्वतःचा मोठा भाऊ जो संविधानाच्या विचाराचा होता, सेक्युलर विचाराचा, दाराशिखा, याचा खून केला. नुसता खूनच केला नाही तर दाराशिखाचं मुंडकं कापून पूर्ण दिल्लीमध्ये फिरवलं. स्वतःचा लहाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला, त्याच्यावर विष प्रयोग केला, त्याला मारून टाकलं. आणि सदाकदा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा. औरंगजेब कधी हजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत. सदाकदा धर्माचा आधार घेतात आहे, मात्र संतोष देशमुख सारख्या हत्या ज्या होतात आहे, जिथे खासदारांच्या लेकीबाळी सुरक्षित नाही, हा प्रकार आज दुर्दैवानं आज महाराष्ट्रात हा देवेंद्र फडणवीस सारखाच आहे. त्यामुळे औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखा आहे. राहिला प्रश्न औरंगजेबाच्या कबरीचा, तर औरंगजेबाची कबर ही मराठी माणसांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, इथल्या मावळ्यांनी आणि 18 पगड जातीच्या माणसांनी शिवाजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये औरंगजेबाला जे आव्हान दिलं. अफगाणिस्तानचे लोक औरंगजेबाला घाबरत होते. औरंगजेब क्रूर शासक होता, मात्र मराठी माणूस हा औरंगजेबाला कधी घाबरला नाही. आणि शिवाजी महाराजांचं शौर्य जे आहे हे आम्हाला प्रमाण आहे. आणि या शौर्याचं प्रमाण आणि त्या इतिहासामध्ये आपण औरंगजेबाला कसं काढलं हे त्याच्या कबरीच्या निमित्तानं याच मराठी मातीत, याच महाराष्ट्राच्या मातीत आपण औरंगजेबाला गाडलं आहे. आणि आज औरंगजेबाला आपण जेव्हा गाडलं आहे आणि जेव्हा त्याची कबर उचलून टाका हे सांगता, त्याचा अर्थ काय की त्यांना मराठी माणसाचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून टाकायचा आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्षी आहे. आणि क्रूर वृत्तीच्या प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो हे त्या ठिकाणी चिन्हित होतं. या निमित्तानं जशी 200 वर्ष शिवाजी महाराजांची समाधी झाकून ठेवली होती, तीच प्रवृत्ती आज औरंगजेबाची समाधी उकडून फेका हे दर्शवते. हे आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. यावेळेला अशा वेळेला तुम्ही जेव्हा भाषण करता की ईडीला सुद्धा काँग्रेसचे काही कार्यकर्ते घाबरतात. मध्ये एक विधान भवनामध्ये डांबर गोट्यासंदर्भात प्रकरण आलं होतं. सगळ्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ लागला होता, पण त्या मिनिट्समध्ये त्याचा उल्लेख आला नाही आणि ते प्रकरण नंतर मिटवलं गेलं. ज्या घोटाळ्याबद्दल तुम्हाला कोर्ट आदेश देतं त्या घोटाळ्यावर काँग्रेस सरकार बोलत नाही, असे अनेक घोटाळे आहेत. मग काँग्रेसचे कार्यकर्ते या ईडीच्या घोटाळ्याला, जे महाराजांची कीर्ती आणि महाराजांचा अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा बाणा आपण सांगतो, तर तीच लोक ईडीला घाबरतात. हे सरकार घाबरवण्याचं काम करत आहे. पुढाऱ्यांना घाबरवलं, सामान्य नागरिकांना घाबरवलं आणि डरोमत नावाचा संदेश घेऊन भारत जोडो पदयात्रा ही निघाली होती. आता ईडीला घाबरणारे जे काही होते नव्हते त्यांचं काय झालं हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यामुळे 50 खोक्यांनी काय करिश्मा केला तो पाहिला आहे. स्वतःचा जे काही काळोबेर असेल ते लपवण्यासाठी काय झालं आहे तेही आपण बघितलेलं आहे. त्यामुळे ईडीच्या घाबरून जे जाणारे होते ते गेलेले आहेत. आता ईडीला सामान्य माणसालाही घाबरवण्याचं जे काम हे वेगळ्या माध्यमातून जे चाललं आहे तेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे ईडीची बंदूक लावून महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर ब्लॅकमेल केला गेलेला आहे. हा महाराष्ट्राचा दुर्दैवानं एक राजकीय हा इतिहास आहे. मात्र या गेलेल्या सगळ्यांना ते गेले म्हणून काँग्रेस काही कमजोर झाली असे नाही. आणि ते काँग्रेसचा विचार इथेच ठेवून त्यांनी भाजपचा विचार स्वीकारलेला आहे. त्यामुळे जे गेले ते गेले. अहो मी हेच सांगितलं की ते औरंगजेबाची जी कबर आहे ही औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांच्या शौर्याची निशाणी आहे. त्या माणसाला गाडलंय आपण आपल्या भूमीत आणि त्यांची ती कबर त्या ठिकाणी नष्ट करण्याचा डाव म्हणजे शिवाजी महाराजांच्या जे शौर्य आहे या शौर्याला कुठेतरी पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे. आणि ही याच्यापेक्षा स्पष्ट भूमिका आहे. आणि उदात्तीकरणाचा निषेध आहे. उदात्तीकरणाचा निषेध आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण कोणीही केलेलं नाही. औरंगजेबाच्या उदात्तीकरणाकरता भाजप स्पॉन्सर काही उपक्रम ते राबवतात आहे. आणि भाजप हे स्वतःची राजकीय पोळी घेण्याकरता हे औरंगजेबाचं उदात्तीकरण स्पॉन्सर करतात. हे देखील भाजपचं जे शिवाजी महाराजांवरचं जे वेगळी प्रेम आहे हे आपल्याला लक्षात येतं.
की एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये येणार होते. नेमकं खरं आहे का? आता संजय राऊत ते एका पक्षात होते, त्यांना त्यांच्या पक्षातल्या घडामोडी जास्ती माहिती असतील, त्यामुळे याबद्दल मला कुठल्याही प्रकारची माहिती नाही. शेवटचे दोन प्रश्न नवीन आलिमिया तुमचे खूप प्रश्न झाले. नवीन तुमचे प्रकारचे खूप प्रश्न झाले. शेवटचे 2 प्रश्न. रत्नागिरीमध्ये 200 कोटीचा डांबर घोटाळा झालाय. काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि लोकांनी सुद्धा हायकोर्टामध्ये तुम्ही जो शिवाजी महाराजांचा मगाचा आदर्श सांगितला, मग आमच्या इथे तुम्ही रत्नागिरीमध्ये येऊन रत्नागिरीतल्या स्थानिक प्रश्नावर तुम्ही आज बोलणार आहात की नाही? डांबर घोटाळा झाला त्याच्याविरुद्ध तुमची भूमिका काय आहे? इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा जो पडला, त्या पुतळ्याच्या अनुषंगानं जो आरोपी होता त्या कोर्टात जातो आणि त्याची सुटका होते. या संदर्भात पण आम्ही बोलणार आहोत. आणि ज्यांनी डांबराचं काळं पूर्ण खाल्लं आहे त्याच्या संदर्भातही आम्ही बोलणार आहोत. आणि त्याच्यासोबत या जिल्ह्याला जी नाथपैंसारखी, मधुदंडवतेंसारखी जी एक उज्ज्वल परंपरा जी लाभलेली आहे आणि त्यासोबतच ही साहित्यिकांची, विचारवंतांची भूमी आहे, त्याची प्रेरणा आम्ही घेऊन जाणार आहोत. आणि हा सभ्यपणा, हा सुसंस्कृतपणा आणि जी अमृतवेल जी या ठिकाणी साहित्यिकांनी निर्माण केली, त्याऐवजी वाहत असणारी इथली गटारगंगा, या सगळ्यावर आम्ही बोलणार आहोत. आणि आजच बोलून जाणार नाही आहोत, तर येणाऱ्या काळात या विषयांच्या सोबत आम्ही इथेच राहणार आहोत. हो प्लीज. भाई बोलतील डांबर घोटाळ्याबद्दल. आलिमिया, अरे तुमचेच प्रश्न. नाही, तो प्रश्न महत्वाचा. हा, डांबराच्या बद्दल. यासाठी अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 3 तारखेच्या अगोदर आम्हाला लक्षवेधी द्याव्या लागतात. डांबर घोटाळ्याच्या बाबतीमध्ये माझी लक्षवेधी दिलेली आहे. जवळजवळ 15 दिवस झाले, अजून ती लक्षवेधी लावण्याचं जे काम आहे ते त्यांचं असतं. तिथले जे आमचे सभापती आहेत त्यांचं कार्यालय करतं. दुर्दैवाने अजून ती लक्षवेधी लागलेली नाही. अर्थात डांबर घोटाळ्याच्या बाबतीमध्ये औचित्याच्या माध्यमातून आमच्याकडे जी आयुध आहेत त्यांच्या माध्यमातून त्याचा खुलासा किंवा त्याचा उल्लेख मी केला, पण त्याचा औचित्य फक्त वाचलं जातं, त्याच्यावर प्रश्न उत्तर होत नाही. मी आग्रही आहे, हा आता येणारा जो हप्ता आहे याच्यामध्ये कोकणाच्या संदर्भातला हा डांबर घोटाळा असेल किंवा अनेक काही अनेक प्रश्न असतील, त्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी आग्रही आहे आणि ते मी ह्या लावून घेण्याचा मी प्रयत्न करतो. नाही, 4 नाही, एकच. जे नाट्यगृह 5 कोटीमध्ये उभे राहतं त्याला रिपेअरिंग करायला 10 कोटी लागतात. जे गार्डन 5 कोटी खर्च केलं जातं त्याच्यावर 10 कोटीचं परत मंदिर उभं केलं जातं. ज्या ठिकाणी शिवसृष्टी उभी केली जाते 5 कोटी खर्च केले. एक मिनिट. फक्त माझं म्हणणं असं आहे, जे लोक हे दिवसा ढवळ्या पाप करतात आहेत त्यांना हे सगळे प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे. अशा लोकांना तुम्ही प्रश्न विचारताय ज्यांनी ह्या गोष्टीची कधी पाठराखण नाही केली. किंबहुना ईडीला कोणी घाबरलं नाही, कशाला कोणी घाबरलं नाही, ह्यांना अंगावर घेतलं. किती वर्ष आम्ही अंगावर घेतोय, तुम्ही सगळे साक्षीदार आहात, काय नवीन नाही. म्हणून माझी विनंती राहील त्यांचा राग आमच्यावर काढू नका. त्यांना प्रश्न विचारा. इथे मंत्री आहेत, इथे आमदार मी याला कन्क्लूड करतो आणि शेवटचा एक प्रश्न आपला घेऊ. थांबा. मी फार तुम्हाला जे ऐकायचं ते सांगतोय. मी तुम्ही जे ऐकण्याकरता 2 तमाशे चालू आहेत, एक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि एक रत्नागिरी जिल्ह्यात. आणि हा तमाशा पाहून इथले लोक हे पुरे वैतागलेले आहेत. काळू आणि बाळूचा तमाशा हा सिंधुदुर्गमध्ये चालू आहे आणि रत्नागिरीत चालू आहे. हा काळू बाळूचा जो तमाशा आहे, बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा, हा काँग्रेस कदापि खपून घेणार नाही. 2 भावांचा तिथला शेवटचा. ईव्हीएम त्यांच्याकडे, जनाधार त्यांच्याकडे नाही. मग शेवटचा हा एक कोणता पण तुमच्या तिघातून एकच प्रश्न आहे. हे ज्येष्ठ आहेत त्यांचा घेऊ आपण थांबू. कधी जिल्हाध्यक्ष मिळणार, एक महिन्यात सांगितलं त्यांनी. थँक्यू. एक महिन्यात. थँक्यू.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.